सध्या सर्वत्र मुंबई महानगरपालिका निवडणुकीची चर्चा चालू आहे। आपण आलोय मुंबईच्या मध्यभागी माटुंगा लेबर कॅम्प, जिथे खूप मोठ्या प्रमाणावर कामगार असतात, कामगारांची वस्ती आहे। विविध राजकीय स्थळ असतील, विविध राजकीय पक्ष असतील, विविध जाती धर्माचे लोक असतील, त्यांना आपण विचारूया तुमच्या मनात काय चालू आहे, मुंबईबद्दल काय चालू आहे, मुंबईच्या नागरिकांना नेमकं काय वाटतं। माटुंगा लेबर कॅम्प मध्ये आपण आलोय। आपल्यासोबत स्थानिक जोडले आहेत, आपल्यासोबत महिला आहेत, आपल्यासोबत युवा जनरेशन आहे, यंग लोक आहेत। आपण त्यांना सर तुमचं नाव सांगा। जय भीम। मी संजय रमेश भालेराव, आपल्या MH24 मुंबई या न्यूजचं मी हार्दिक स्वागत करतो। MH24 म्हणजे 24 तास मुंबईसाठी काम करणारे चॅनल आहे। आम्ही ग्राउंडवर आलोय। खूप लोक सोशल मीडियावर काही दाखवतात आहे, ते नकोय म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचलोय। सांगा, बघा माझ्या मागे मला एका राजकीय पक्षाचं चिन्ह दिसतंय, माझ्या ह्या बाजूला मला एका क्षेत्रीय पक्षाचा सिंबल दिसतोय, मला त्या बाजूला एक अपक्ष दिसतोय। तुम्ही इकडचे नागरिक मध्यावर उभे आहे, काय सांगाल? मी आपल्याला सांगू इच्छितो की तुमचा कॅमेरा त्या इमारत जवळ जर केला तर बरं होईल। करा करा, कॅमेरा थोडा तिकडे ना। ही जी इमारत दिसते ना, जी जी जी। ही इमारत मध्ये राहणारे हे 4 उमेदवार आहे। अच्छा। एक महायुतीचे उबाटा गटाचे आहेत, मशाल घेऊन, एक आहे काँग्रेस वंचितचे उमेदवार आहेत, ते वेगळे लढत आहेत। आणि एक BJPचे उमेदवार आहेत, अनेक उमेदवार अपक्ष आहे। पण हे चारही राष्ट्रीय आणि पक्षाचे आणि क्षेत्रीय पक्षाचे जे उमेदवार या इमारतीमध्ये राहतात। ज्यावेळेस ही इमारत दुरुस्त करायची वेळ आली, ही मोडकळीस आली, त्यावेळेस या राजकीय पक्षाचे सगळे नेते आपल्या घरात बायकोच्या आड लपलेले होते। आज निवडणुकीमध्ये त्यांनी त्यांच्या बायकांना बाहेर काढलं। दुरुस्तीचं काम जे केलेलं आहे, त्या अपक्ष उमेदवार ज्यांची बॅट निशाणी आहे, महेंद्र सदाशिव साळवे, त्यांची मिसेस पुष्पा महेंद्र साळवे, यांनी या इमारती इस्टेट मालमत्ताचे उपायुक्त श्री प्रशांत गायकवाड यांची भेट घेतली। या इमारतीचं स्ट्रक्चर ऑडिट केलं। मला समजलं की त्यांनी बिल्डिंगचं काम केलं, परंतु आपण पुढे जाऊया। राष्ट्रीय पक्ष, क्षेत्रीय पक्ष, पक्षीय बलाबल यामध्ये सुद्धा तुम्ही दावा करते की अपक्ष उमेदवार जिंकतील, काय कारण आहे? त्यांचं काम बोलतंय। या इथे मुंबई महानगरपालिकेची वस्ती आहे माटुंगा लेबर कॅम्प। बहुतेक इथे राहणारा जो व्यक्ती आहे माटुंगा लेबर कॅम्प मधला महापालिकेचा कामगार आहे। या ठिकाणी जर एखाद्या कुटुंबातील करता माणूस महापालिकेतला दिवंगत झाला, त्याच्या पिटिकेचं मोफत काम या पक्षाची नेता करते। त्यांना फंड सर्व्हिस मिळवून देण्याचं काम या अपक्ष नेता करतोय। त्यांना त्यांची पेन्शनचं काम, त्यांची ग्रॅज्युटी मिळवून देण्याचं काम या पक्षातील नेता करतात। सर, मला थोडंसं थांबवायचं यासाठी आहे की जर तुम्ही सांगतायत एक नागरिक म्हणून त्यांनी इतकं काम केलं, त्याची दखल पक्षाने सुद्धा घेतली असेल, मग का अपक्ष का लढतायत ते? असं आहे, पक्षाला त्यांनी काहीतरी फंड बिंड दिला असं इथं लोकांमध्ये चर्चा आहे। त्यामुळं त्यांचा इंटरनल मामला आहे। त्यांनी फंड देऊन तिकीट दिली का काय दंडाची भीती दाखवून त्यांना तिकीट दिली, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे। पण एक आम नागरिक म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग आहे। या ठिकाणी बाबासाहेबांचे 4 पुतळे आहेत। 4 पुतळ्याला दिवाबत्ती, मीटर, लाइटिंग देण्याचं काम पण त्या अपक्ष उमेदवारांनी केलेलं आहे। म्हणजे मुळात तुम्ही त्यांना पाठिंबा दर्शवताय। मला थोडंसं पुढे जाऊ द्या। बोला बोला। या ठिकाणी मुंबई कॉर्पोरेशनचं हे इलेक्शन आहे, हे या मुद्द्यांच्या आधारावरती आहे। जो या इथलच्या नागरिकांचा गटरचं काम करल, मीटरचं काम करल, वॉटरचं काम करल, शौचालयाचं काम करल, पावसाळ्यामध्ये जे खड्डे आहेत ते बुजवण्याचं काम करल, लोकांच्या डायरेक्ट संवाद साधल, अशाच उमेदवाराला आम्ही मदत करणार। आणि ती उमेदवार आहे पुष्पा महेंद्र साळवे। नक्की आपण पुढे जाऊया। आणखी कोण बोलणार असेल तर आपण त्यांना विचारूया। सर, मला सांगा, त्यांनी एकदम विस्तृतपणे सांगितलं, त्यांनी माहिती दिली। तुम्ही सुद्धा इकडे राहता, तुम्ही सुद्धा इकडचे नागरिक, काय सांगाल? तुमच्या मनातला तुमचा भावी नगरसेवक कोण आहे? सर, आमचं भावी नगरसेवक महेंद्र साळवे यांची पत्नी पुष्पाताई साळवे, जो अपक्ष उमेदवार आहे 189 मधून। त्यांना आम्ही सपोर्ट याच्यासाठी करणार की त्यांनी मला घर मिळवून द्यायचा खूप मोठा प्रयत्न केला। आज मला कुर्ला इथे MMRDAचं रूम भेटला त्यांच्या आशीर्वाद मुळे, म्हणून मी त्याला मनापासून नक्कीच आपल्यासोबत आणखी कोण बोलणार आहेत का? सर, तुम्ही मला सांगा, तुम्ही सुद्धा स्थानिक आहेत, यांनी यांची मतं सांगितली। खरं तर मतं नाही विचारतायत, मी फक्त अंदाज व्यक्त करतोय। तुम्ही अंदाज सांगा मला। भारतीय जनता पक्ष राष्ट्रीय पक्ष, काँग्रेस राष्ट्रीय पक्ष, शिवसेना हा मुंबई महानगरपालिकेचा सर्वात बलाढ्य पक्ष मानला जातो, युती झाली आहे। तुम्ही सुद्धा कोणाला मतं देते किंवा तुमचा अंदाज काय सांगतोय? आम्ही काय माहितीये का, लहानपण आमच्या इथं गेले। आम्ही पुष्पा साळवेला लहानपणापासून ओळखतोय आणि त्यांच्या मिस्टरांचं काम पण बघितलेलं आम्ही भरपूर। आणि त्यांचे जे तत्व आहेत ना, त्यांचं जे ते जाहीरनामा वगैरे एकदम मोठा आहे त्यांचा, म्हणजे जिथं कोणी करू शकत ते करतील। म्हणजे उदाहरणार्थ शाहूनगरला बघा,
तिकीट घर पण नाहीये, चढायला ब्रिज नाहीये, कारण भरपूर लोकांना तकलीफ होती. ते पुरं करणार, त्या ताई पुष्पाताई पुरं करणार 100%. माटुंगा स्टेशनला पण तिकीट घर नाहीये. दुसरी बात, पाण्याचा प्रश्न इथं पाणी मागचे लोक जे कोण होते त्यांनी विकत पाणी दिलेलं आहे, म्हणजे 50,000 40,000 नळ. पण ही ताई तशी करणार नाही, फ्रीमध्ये पाणी देणार आहे सगळ्यांना, घरोघरी सगळ्यांना. आणि कुणाच्याही काही समस्या असल्या तर एकतर्फी निर्णय नाही घेणार. दोन्ही माणसांना, दोन्ही पक्षांना, दोन्ही म्हणजे माणसांना घेऊन त्यांना त्यांचं हे करणार. मला वाटतं एक महिलांना विचारणं गरजेचं आहे, कारण की महिला उमेदवार उभे आहेत. तुम्ही सुद्धा या ताई थोडक्यात सांगितलं तरी चालेल, परंतु इकडे जे पुरुष मंडळी आहे ज्यांना जाणकार म्हटलं जाईल या भागातला, त्यांना अभ्यास आहे. तुम्ही महिला आहेत, पहिल्या महिलांच्या समस्या सांगा, इकडच्या महिलांच्या समस्या काय? महिलांच्या समस्या म्हणजे पहिलं तर पाणी वेळेवर येत नाही, आणि आलं तर घाण येतं, आणि त्याच्यातनं आरोग्य वाढतं. तर त्याच्यासाठी ते महिलांचा मेन प्रॉब्लेम आहे. माझा चालेल. थोडक्यात सांगा, तुम्ही उमेदवार तुम्ही पाहताय, तुम्हाला बघा 5 वर्षाच्या उमेदवारासोबत नगरसेवक म्हणून कामं करायची आहेत. काय वाटतं, इकडचा अंदाज काय सांगतो? अंदाज पुष्पाताईच येतील जिंकून, आणि आमची तर ती इच्छाच आहे की यावं. त्यांच्यासाठी काय सर, केलं त्या बघा, उमेदवारांनी? बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत, सर्वत्र दावे केले जात आहेत. तुम्ही इकडचे स्थानिक काय सांगाल, इकडे कोणाचा दावा कराल? आता बघायला गेलं तर मी एक 50 वर्षाचा या इकडचा मी नागरिक आहे. माझं नाव राजू भीमराव पगार आहे. सगळ्यात महत्वाचं तर इथे आता साळवे साहेब गेले 15 वर्ष इथे राहतात, पण ते आज या राजकारणामध्ये गेले 8-9 वर्ष सतत आहे. लॉकडाऊनमध्ये पण त्यांनी सगळ्यांना मदत केली, स्वतः पण त्यांना कोविड झाला होता, आणि त्यांच्या हाताला अशी कोण आहे, कारण ते राजकारणात त्यांचा खूप अभ्यास आहे. मुंबईत असं कोणतं क्षेत्र नाहीये मोठं जे कलेक्टर कमिशनरचं जे त्यांना ओळखत नाही. नाही, मी प्रश्न थेट विचारतोय, जितके पक्ष आहेत त्यापैकी तुम्हाला काय वाटतं इकडे कोणाचं मत जास्त चालू आहे, किंवा इकडचे दावा कोणाचा चांगला आहे? मला या लोकांचं विचारण्यापेक्षा साहेब हाही व्यक्ती कशी मी ते सांगू. सांगा. बघा, इथे जो तो आपल्या परीने जो आहे, मी महेंद्र साळवे साहेबांना मी काय पाकिट घेणारा माणूस नाहीये. त्या व्यक्तीने माझ्या 2 घराचे काम, माझ्या 2 मुलांना ऍडमिशन करून दिलेलं आहे. परत माझं घर इथं DRP मध्ये आहे ना, अपात्रामध्ये आहे. माझं अॅनेक्स, माझं कमर्शियल गाल आहे, तो पण त्याच्यासाठी स्वतःचा पेट्रोल घालून साहेब 15 दिवस माझ्यासाठी आहे ना कलेक्टर ऑफिस झालं तुमचं काम? झालं ते माझं काम 99% झालेलं. फक्त मला आता हेअरिंगसाठी संजय भालेराव आता माझ्यासोबत उभे राहून हेअरिंग मध्ये म्हणजे मुळात तुमचं असं म्हणणं आहे की जो तुम्हाला मदत कोणी करेल, उभा नाही राहिलं, जो ते उभे तुम्हाला मदत करेल त्याला तुम्ही मदत कराल, बरोबर आहे? या गर्दीमध्ये सुद्धा त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केलं. आणि मुळात असं पहिल्यांदा झालं असेल की मोठे मोठे राष्ट्रीय पक्ष असताना, क्षेत्रीय पक्ष असताना सुद्धा इकडचे मेजॉरिटी जी लोक आहेत ते सांगतात की आम्ही एका अपक्ष उमेदवाराला सपोर्ट करणार. मी सुनील जोटिंगे, MH24 न्यूज साठी.